राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड बस स्थानकाच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ मालिकेच्या 5 नव्या एसटी बसांचा समावेश करण्यात आला असून या बसांचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नव्याने दाखल झालेल्या बसची प्रत्यक्ष पाहणी केली. बसमध्ये चढून त्यांनी आसन व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा तसेच बसची एकूण रचना याबाबत सविस्तर माहिती घेतली. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी राज्य परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. काय नवीन दिलं याच्यात? तीन सीट एका बाजूला आणि 2 सीट एका बाजूला. पहिला जी 40 सीट होती त्याला 53 सीटची गाडी झालेली आहे. 53 पर्यंत आली आता गाडी. म्हणजे ग्रामीण भागात आपल्याला जास्त पॅसेंजर कॅपॅसिटी कॅरी करता यावी त्या दृष्टिकोनातून आपण योजना केलेली आहे. त्यानंतर पॅसेंजर अनाउन्समेंट सिस्टम आहे. आता याच्या पुढे म्हणजे चालकांना आम्ही सांगतोय की म्हणजे कुठलं गाव आलं की त्यांना अनाउन्स करून सांगणार की हे गाव आलेलं आहे. या अनाउन्स कोण करणार? चालकच करणार नाही. चालकाला आपण तिथं हे दिलेलं आहे, मायक्रोफोन दिलाय, त्यानुसार ते स्पीकरवर ते बोलतात. तशी स्पीकर सिस्टीम, माईक सिस्टीम. या कार्यक्रमास माजी आमदार अजित गोपटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष राजेंद्र भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, देवगड जामसांडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, सुभाष धुरी, मिलिंद माने, प्रियांका साळसकर, नगरसेविका तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, विभाग नियंत्रक दिलीप घोडे, यंत्र अभियंता श्री वाघमोडे, स्थानक प्रमुख सौरभ औणकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.